शेतकरी बंधूंनो, आजपर्यंत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे जिथे बागायती आहे, भरपूर पाणी आहे, अशा ठिकाणी आपण या तंत्रज्ञानातल्या मुलाखती पाहिल्या. परंतु हे वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून सर्वदूर आपला त्याच्यावर चर्चा चालू आहे. कमी पाण्यामध्ये सुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना एक वरदान ठरत आहे. खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे. पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे. परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात. येथे माझी 5 एकर बागायत शेती आहे. तर दरवर्षीप्रमाणे मी पारंपरिक शेतामध्ये ऊस, केळी ही पिकं घेत होतो. परंतु ह्यावर्षी मी काय केलं की पारंपरिक पद्धत बदलून नवीन पट्टा पद्धतीप्रमाणे ऊस घ्यायचं ठरवलं. त्यानंतर पाटील बायोटेकचं तंत्रज्ञानाची जरा चर्चा चालू होती. तर मी म्हणलं की नवीन पद्धतीप्रमाणे ऊस करावा, म्हणून मी पाटील पद्धतीची पद्धत अंमलात किंवा स्वीकारली आणि त्यांच्या पद्धतीप्रमाणे मी ऊस लागवड केलेली आहे. परंतु यावेळेस काय झालं, दुर्दैवाने किंवा निसर्गाचा कोप म्हणून यावेळेस आम्हाला पर्जन्यमान काही झालं नाही. तरीसुद्धा ह्या पाटील ऊस लागवड झाल्यानंतर पाऊस न झाल्यामुळं बाकीच्यांची ऊस फार करपून गेली. परंतु पाटील बायोटेकचं आम्ही तंत्रज्ञान, त्याची खतं औषधं वापरल्यामुळं त्याचा जो ऊसाचा हिरवेगारपणा आहे हा टिकून राहिला. तर ह्याच्यामध्ये ह्या खतामुळे की जमिनीत जरी पावसाचं प्रमाण कमी असलं तरी हिरवेगारपणा टिकून ठेवण्याचे याच्यामध्ये गुणधर्म जास्त आहे. ह्याची ऊसाची उंची 10-10.5 महिन्यामध्ये जास्त वाढते आणि पारंपरिक पद्धत हा जो ऊस आहे हा लगेच लोळायला लागतो. परंतु हा ऊस न लोळता हा सरळ जातो आणि ह्याची पानं रुंद असून हिरवीगार अशी राहिलेली आहेत आणि ऊसाला जे काय तजेलदारपणा आहे तो टिकून राहिलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की पारंपरिक पद्धतीपेक्षा जरी पावसाचा ताण झाला तरी हा ऊस आम्ही पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्तच काढणार आहे. कारण पारंपरिक पद्धतीमध्ये नेहमीप्रमाणे पावसाळा होऊन सुद्धा आम्ही 40-45 टन ऊस काढत होतो. तर आता पाऊस नसतानासुद्धा आम्ही त्याच्या 5-10 टन जास्तच ऊस निघाला असा आमचा अंदाज आहे. तर आमच्या शेजारी पारंपरिक पद्धतीचा ऊस आहे, बांधा शेजारीच, तो आणि आमच्या ऊसामध्ये फारच फरक आहे. कारण ह्या पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे हा आम्हाला फायदा झाला असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आपल्याला थोडे खर्च जास्त करायला लागला तर शेतकरी टाळाटाळ करतो. तर मी काय ठरवलं की आपल्याला समजा बाबा एकरी 20,000 माझे जर जास्त जात असतील तर त्याची कसर मग जर माझा 80 टन ऊस निघाला तर ही कसर कधीच निघून जाईल. ह्यांचं तंत्रज्ञान कसं वापरायचं त्यांचे जे तज्ज्ञ येतात आम्हाला सांगतात की बाबा ऊस लागवड करण्यापूर्वी तुम्ही बियाणं बाबा द्रवामध्ये बुडवायचं, त्याच्यामध्ये बुडवून तुम्ही ती लागवड करा आणि सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे जे त्यांचे डोस ठरलेले आहेत त्यांची माहिती वेळोवेळी देतात. त्याच्या स्टेप्स ठरलेले आहेत, त्यांच्या स्टेप त्या आपण जर फॉलो केल्या तर त्यांचा रिझल्ट नक्कीच चांगला मिळतो. मी गेले 20 वर्षापासून शेती करत आहे. माझी शेती 17 ते 18 एकर जमीन आहे. मला सर्व जमीन बागायत आहे. मी पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून शेती करत आहे. शेती करत असताना ऊस लागवड हे प्रमुख पीक असल्यामुळे मी ऊसाची लागवड कायम करत असतो. आणि मी सध्या जरडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर नोकरीला असून मी तिथं सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत होतो. आता कार्यकारी संचालक म्हणून काम करतो आहे. हे काम करत असताना शेती पाहत असतो. शेती करत असताना एकरी 50 ते 60 टन ऊस काढत होतो. परंतु मध्यंतरीच्या काळात पाटील बायोटेक कंपनीचे देवकर साहेब भेटले आणि त्यांनी जरा सांगितले की आमची साहेब खतं वापरून पहा आणि त्यांनी त्यानुसार मला कसं खत घालावं ह्याचं एक वार्षिक प्लॅनिंग करून दिलं. त्या प्लॅनिंगनुसार मी माझ्या 25 गुंठे क्षेत्रास त्या पद्धतीने खत वापर करून मला जे उत्पन्न मिळालं ते 25 गुंठ्यात माझा 63 टन 534 किलो ऊस गेलेला आहे. म्हणजे त्यांच्यामुळं माझ्या ऊसात जे मला एकरी टनेज मिळायचं ते 25 गुंठ्यात मिळालं.
पाटील बायोटेकचे जे तंत्रज्ञान आहे ते अतिशय चांगलं असून ऊस शेतीला व इतर पिकांनासुद्धा अतिशय पूरक आहे. गेल्या वर्षीचा अनुभव घेतल्यानंतर मी आत्ता सर्व ऊसाला पाटील बायोटेकचं प्लॅनिंग घेऊन त्यानुसार खतं घातलेली आहेत. त्याच्यामुळं मला पुढच्या वर्षी एकरी उत्पन्न फार चांगले मिळण्याची आशा आहे. मी जो 25 गुंठे ऊसाला जे पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञानानुसार जे खत वापरलं त्याला मला खर्च साधारणतः 4100 हा ज्या वेळेला मी 4100 खर्च केला त्यावेळेला पूर्वी माझं जे 25 गुंठ्यात 30-35 टन ऊस निघायचा त्या ठिकाणी माझा ऊस 63 टन भरला. म्हणजे 4000 खर्च करून मला जवळजवळ दुप्पट उत्पन्न मिळालं. पण त्यांच्या खताला आपल्याला पैसे जरी गेले एकरी 7700 त्यांचा खर्च आहे, पण आपण जे इतर खतं घेतो आणि टाकतो त्याचा आपल्याला रिझल्ट मिळत नाही. ती फक्त मातीतच आपण घालत असतो. परंतु ह्यांच्या खतामुळं आपल्याला 7000 जादा गेले तरीसुद्धा 100 टन एकरी ऊसाचं ॲव्हरेज मिळत असतं. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी हे खत जरूर घालावं आणि ह्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं आहे म्हणून हे शेतकऱ्यांनी जरूर वापरावं. आत्ता जो हा ऊस मी लावलेला आहे हा ऊस लावताना सुरुवातीलाच मी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार ऊस हा लागण केली. फुटवे सुरू झाल्यानंतर 1 महिन्या 1.5 महिन्यात त्याला 25 ते 30 असे फुटवे निघाले. हे फुटवे निघाले ते फक्त पाटील बायोटेकचं जे काही प्रक्रिया केली त्याच्यामुळंच ह्या ऊसाला एवढे फुटवे आले असून ऊसाची वाढ 4 महिन्यात इतकी जोमानं झाली की आत्ता तो ऊस 2 कांड्या 3 कांड्या इतका झालेला आहे. आणि पाटील बायोटेकमुळं ऊसाचे फुटवे आणि ऊसाचा तजेलदारपणा आणि ऊसाच्या पेऱ्यांची संख्या आणि लांबी ही अतिशय जोमानं वाढत असते आणि उठावदार असते. त्याच्यामुळं ते खत वापरायला शेतकऱ्यांनी कोणतीही हरकत नाही. आम्हाला एकूण जमीन 22 एकर. त्यापैकी यावर्षी दरवर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने ऊसाची लागवड करतो. आमचे वडील पारंपरिक पद्धतीने जवळपास 40 वर्षापासून शेती करतात. तर साधारणतः यंदा यावर्षी पावसाचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे आमचा बाकीचा जो पारंपरिक पद्धतीचा जो ऊस होता तो पूर्णतः जळून गेला. आणि तसेच जो 5 एकर आपला पाटील बायोटेक पद्धतीने केलेला ऊस यालाही पाणी नव्हते. परंतु हा ऊस आज दरवर्षीपेक्षा साधारण आम्हाला एकरी 40 ते 45 टनेजप्रमाणे ॲव्हरेज मिळते. तरी पण 2.5-3 महिने ऊसाला पाणी नसूनसुद्धा कमीत कमी हा पाटील बायोटेक पद्धतीचा ऊस कमीत कमी आमचा 70 ते 75 टन एकरी यंदा निघेल असा आम्हाला विश्वास आहे. साधारणतः 8 ते 9 महिने कालावधी झालेला असून याचे कमीत कमी एका ऊसाचे वजन कमीत कमी 2 किलो एवढे भरेल एवढा झालेला आहे. त्याचप्रमाणे आम्ही दुसरा पारंपरिक पद्धतीने लावलेला 86-032 हा ऊस त्याचं एका ऊसाचे वजन साधारण 1 किलो एवढे पण भरू शकत नाही आहे. पाटील बायोटेकच्या प्लॅन्टचे वजन कमीत कमी 2 ते 2.25 किलो भरेल. सध्या ऊसाला कमीत कमी 20 ते 22 कांड्यावर आता सध्या ऊस आहे आमचा. दरवर्षीप्रमाणे आम्ही जो ऊस लागवड करत होतो पारंपरिक पद्धतीचा त्या सरीच्या मधल्या 2 सरीमधील अंतर कमीत कमी 2.5 फूट इतके होते. यावर्षी आम्ही 2 सरीमधील अंतर कमीत कमी जास्त 5 फूट अंतर ठेवलेलं असून दरवर्षी आम्ही ऊसासाठी जे खत आम्ही खत जे टाकत होतो ते खत आम्ही एकाच वेळी टाकत होतो. परंतु पाटील बायोटेक यांच्या टेक्निकलमुळे त्यांनी दरवेळी ते खताचे डोस तयार करून दिले. त्याप्रमाणे आम्ही रेग्युलर प्रमाणे त्या मात्रा देत गेलो. त्याप्रमाणे काय त्या खतामुळे जमीन भुसभुशीत होऊन पिकास भुसभुशीत झाल्यामुळे पिकास गारवा राहिला. त्याच्यामुळे कमीत कमी ऊसाला 3 महिने पाणी नसले तरी ऊस एकदम गारवा धरून टिकून राहिल्यामुळे एकदम हिरवागार राहिला. त्याच्यामुळे आजही आमच्या अशा प्रतिकूल परिस्थितीत पण ऊस एकदम तग धरून असून 75 ते 80 टन एकरी ॲव्हरेज मिळेल अशी आम्हाला आशा आहे. पारंपरिक पद्धतीने आम्ही जे ऊस लागवड जो करत होतो त्यासाठी आम्ही रासायनिक खते व कोंबडी खताचा वापर करत होतो. परंतु पाटील बायोटेकने आम्हाला सांगितलं की कोंबडी खताचा वापर न करता त्यांचे रासायनिक खते व पाटील बायोटेकनेची कॅलनेट, ह्युमॉल, रिलेझर ही खते आम्ही टाकली. ही खतांचा खर्च जुळता पारंपरिक पद्धतीने आम्ही जे कोंबडी खत जे टाकत होतो त्याच खर्च त्याची बरोबरी झालेली आहे. तसेच आमचे उत्पन्नही पण 1.5 पटीने वाढलेले आहे. खर्च आमचा तेवढाच पारंपरिक पद्धतीने जेवढा आम्ही करत होतो तेवढाच खर्च झालेला आहे. जर पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान मी जर वापरले नसते तर आमचा पारंपरिक पद्धतीने जो 12-13 एकर ऊस आहे त्याचं सरासरी एकरी उत्पन्न यंदा 20 ते 25 टन एवढे मिळतं आहे. परंतु हे पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान मी वापरल्यामुळे मला कमीत कमी 70 ते 75 टन एकरी उत्पन्न आज मिळेल. त्यामुळे माझा कमीत कमी पाटील बायोटेकपासून 2 ते 2.5 पट उत्पन्न पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त निघलेलं आहे.
माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना माझी एक अशी विनंती आहे, आपण जो पारंपरिक पद्धतीने ऊस करतो त्याला जो खर्च येतो आहे तेवढाच खर्च पाटील बायोटेक हे खते वापरल्यानंतर पण तेवढाच खर्च येत आहे. त्याच्यामुळे जरी पुढे भविष्यात पावसाचा निसर्गाचा काही कोप झाला तरी कमीत कमी आपण पाटील बायोटेक यांची खते जर वापरली तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून तारून नेण्यात येईल. बाकीचे सर्व जे आपली पिके आहेत त्यांच्यासाठी पण आपण या खताचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे आम्ही यंदा 5 एकर क्षेत्रावर हे तंत्रज्ञान तुमचं पाटील बायोटेकचं वापरलेलं आहे. तरी माझ्या शेतकरी बांधवांनी कमीत कमी तुम्हाला नसेल 5 एकर करायचं आहे तर कमीत कमी अर्धा 1 एकर करून तुम्ही त्याच्याबद्दल त्याची रिझल्ट पाहू शकता. साधारणतः 10 ते 15 वर्षापासून आम्ही बागायती शेती करतो आहे. आजपर्यंत 40-45च्या पुढं उतार मिळाला नव्हता शेतीला कधी ऊसासाठी. आमचे मित्र दीपक हिरवे मुखई येथे राहतात, त्यांनी पाटील बायोटेकचा पद्धती वापरून ऊस केल्यानंतर त्यांना मिळालेले ॲव्हरेज, हे ॲव्हरेज पाहून त्यांनीसुद्धा मला आग्रह केला की तू ह्याचा वापर कर पाटील बायोटेकचा. त्या पाटील बायोटेकचा वापर केल्यानंतर आजपर्यंत नियमित मिळणाऱ्या 40-45च्या ॲव्हरेजचं ह्यावेळेस 60 ते 65 टनापर्यंत 10 महिन्याच्या ऊसाला ॲव्हरेज मिळालेलं आहे. आणि आत्तापर्यंत मी 20 एकरासाठी ही पाटील बायोटेकचं वापर केलेला आहे. आणि अंदाजे उत्पादन माझ्या हिशोबाने 1200 ते 1300 टन 20 एकरात मिळावं ही अपेक्षा आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर आत्तापर्यंत मला 6 एकरात 300-350 टनापर्यंत ॲव्हरेज मिळालेले आहे. 10 महिन्याचाच ऊस तुटलेला आहे माझा. आजपर्यंत पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानुसार कॅलनेट, रिलीजर, ह्युमॉल हे 3 प्रकारची औषधं दर 21 दिवसांनी त्याच्या आळवण्या केल्यानंतर ऊसाची चांगल्या प्रकारे वाढ झालेली दिसून आली. आजपर्यंत पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेस ऊस करत होतो तर 1 ते 1.25 किलोच्या पुढं कधी ऊसाचं वजन आलेलं नाही. आज 2.5 ते 3 किलोपर्यंतचे ऊस आपल्या प्लॉटमध्ये तयार आहेत. आणि शिवाय अजून ऊसाची पूर्ण वय झालेलं नसतानाही 10 महिन्यातच आज ऊसाच्या 20-22-24 कांड्यापर्यंत ऊस गेलेला आहे. ऊसाची पेऱ्याची साईज एक वितीपर्यंत गेलेली आहे. आजपर्यंत एवढी साईज आजपर्यंत आम्हाला कधी मिळाली नव्हती. एका ऊसाचं वजन 2.5 ते 3 किलो ऊसापर्यंत गेलेले आहेत. पाटील बायोटेकमुळं आजपर्यंतचा होणारा खर्च, खतांवर होणारा खर्च हा निम्म्याने कमी झाला. इकडं क्षेत्र जास्त असल्यामुळं मला शेतीचं नियोजन करण्यासाठी आणि मजुरांची अडचण यायची आणि सगळ्या गोष्टी पूरक होत नव्हत्या. पण पाटील बायोटेकमुळं मला खर्च, मजुरी सगळ्या गोष्टी कमी प्रमाणात लागून उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळाले. त्याकरता सर्वांनी याचा वापर, पाटील बायोटेकचा वापर करण्यास काही हरकत नाही. ज्याला शक्य नसेल त्यांनी 1-2 एकराचा तरी कमीत कमी प्रयोग करून पाहावा. कारण मी माझे मित्र दीपक हिरवेंचं क्षेत्र पाहिलं आणि त्या क्षेत्रानुसार मला त्यांचा फरक जाणवल्यानंतरच मी त्याच्यात 1 वर्ष त्यांचं पीक पाहिल्यानंतरच हा प्रयोग केलेला आहे. तरी सर्वांनी हा पाटील बायोटेकचा डोळे झाकून प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही. ज्या शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरायचं असेल त्यांनी आमच्या अधिकृत वितरकांकडे आपली नावनोंदणी करावी, ज्यामुळे त्यांच्या जमिनीचा बायोडेटा घेता येईल आणि जमिनीचा बायोडेटा घेऊन त्यांना घरपोच डेटाबेसमधून खताच्या संतुलित मात्रा ह्या देता येईल, की ज्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न हे 1.5 पट किंवा दुपटीने होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला पीक काढून पिकाचं उत्पन्न वाढवता येईल.